विरार 0 वसई 4 रेड आउट। नेशनल प्लेयर नरेश ढिंडले को सेल्फ आउट दिया है। नेशनल प्लेयर रोशन वैती ने अपने टीम को लीड पे रखा है। 5 पॉइंट पर खेल रही है रानगांव वसई और 0 पॉइंट पर अब तक के समय में श्री राम विरार टीम। म्युझिक ऐकवतो पुन्हा परतोय या मॅच मध्ये। उपांत्य फेरीचा सामना हो गया है। जॉकी डीजे जबरदस्त मध्ये या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळतोय। खोल चढाई मात्र डावा कोपऱ्यामध्ये पाहायला मिळते। 0 खातं कधी खोललं जाणार विराट संघाचं। बैंक में जब खाता खुलना पड़ता है बैंक बैलेंस बनाने के लिए आणि बचतीसाठी आपण बँकेत जात असतो। आणलंय खातं खोललंय। अब बैंक में ज्यादा बैलेंस है वसई के पास पॉइंट के बैंक में और यहाँ पे कुछ बैलेंस कम है 5 पॉइंट का। सुपर टेक और नेशनल प्लेयर पहला नेशनल खिलाड़ी जो बना था पालघर डिस्ट्रिक्ट कबड्डी एसोसिएशन में रोशन वैती। कमाल का डबल टाई होल्ड खूबसूरत के साथ कुछ नहीं होगा और चलागा। क्या बात है ये शेर है वाघ आहे हा वसईचा। दाखवून दिलंय असं वाटलं की जाऊ शकत नाही। वाटणं आणि घडण्यामध्ये काय फरक त्याने करून दाखवलंय। दोनों पैरों को लॉक किया था रेड को लेकिन हाथों को भी लॉक किया था। क्या कमाल गर्दन के साथ आगे गया। बोथ आउट। रेडर भी बाहर डिफेंडर भी बाहर। राहुल बाहर सूरज बाहर और रोशन अंदर कोर्ट में श्री राम के विरार के। जबरदस्त सामना मैत्रीपूर्वक लढत मात्र पाहायला मिळते। रोशन वैतीला थांबवण्यामध्ये अपयश आले विरारला। जिजाऊ वाडा संघाला मात्र जबरदस्त टप दिली होती परंतु वाह नॅशनल खेळाडू पकडले। टाळ्या वाजवा जरा जोरदार। ठोसा ठोसा याला म्हणतात। बॅटरी चार्जिंग झाल्यानंतर सुसाट वेगाने मात्र स्पीड मध्ये कार पळते त्या पद्धतीने नॅशनल खेळाडू चालतोय दुसरा नॅशनल खेळाडूला पकडतोय। यापेक्षा अजून सामना रंगतदार काय हवा आणि अजून होईल। रोशन वैतीला नरेश ढिंडलेने पकडलंय। चढाईपटू चढाई करतोय। परशुट का प्रयास हार्दिक का ये बेहतरीन ऑलराउंडर है वसई टीम में। जैसा मोंडल देखा था पुनेरी पलटन में अब यहाँ पे रेडर बंगलुरु बुल्स में भी खेले थे मोंडल। आणि कालवार आपण पाहिलं असेल यूट्यूब लाईव्ह झाल्या होत्या मॅचेस कालवार नगरीमध्ये। कबड्डीची पंढरी ठाणे जिल्ह्याची मोठे गाव आहे। विकास काळे छत्रपती पुरस्कार सन्मानित त्यांना केलं यावर्षी आणि हरियाणा स्टीलर्स या संघामध्ये खेळतील त्या सेलिब्रिटी म्हणून आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की कबड्डीमध्ये स्पीडला खूप महत्त्व आहे। आपण प्रत्येक महिन्यामध्ये किती स्पीडनं खेळतोय हे खेळाडूला ऑब्झर्व करता आलं पाहिजे। डू एंड डाई रेड पर सूरज आया है। ये खिलाड़ी बहुत ही और डबल थाई होल्ड सावकाश। मैंने बोला था हार्दिक खतरनाक ऑलराउंडर है। लेफ्ट कॉर्नर में हार्दिक ने आते ही डबल थाई होल्ड। काय जबरदस्त डाई। कड़क मैच है टशन है संघर्ष है आंखों में ज्वाला ये शोले उभर रहे मैच में। दुनिया देख रही है जलवा विरार का वसई का। मनामध्ये मात्र हृदयाचे ठोके वाढताय। यस मॅच जिंकायची आहे। यस सामना जिंकायचा आहे पकडायचंच आहे हे मनामध्ये चाललंय। जबरदस्त डबल टाई होल्ड जैसे को तैसा मिला बड़ा मजा आया। ठोसा ठोसा देत दनादन कबड्डी। दोन्ही संघ गरम झाले। प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा जरा मला सपोर्ट तुमचाही पाहिजे। बघूया जबरदस्त मॅच। सगळ्या खेळाडूंना तुमचा सपोर्ट हवाय।
युट्यूबवरचे प्रेक्षक सुद्धा हाय व्होल्टेज मॅच बघतायत. 5 पगडपट्टू समोर आणि आघाडी मात्र वसईकरांकडे. रानगाव संघाची आघाडी 8 गुणांची आहे. हार्दिक जबरदस्त खुद को साबित कर रहा है प्लेयर. स्ट्रेंथ चांगली आहे आणि जबरदस्त मात्र एफर्ट्स मात्र खेळतो. इंटेलिजंट प्लेयर आहे आणि अटॅक कधी करणं या खेळाडूकडे मात्र शिकावं लागेल. प्रत्येक खेळाडूंना ऑब्झर्व केलं, युट्यूबवर पाहतायत. संयमानं खेळतोय. जेव्हा वेळ त्या पद्धतीने माझा जसा वेळ तसा खेळ अटॅक करतोय. सेफ. सूरज रेडवर 5 पगडपट्टू समोर. बघूया मॅच रंगतदार. रोशन वैती कोर्टच्या बाहेर आहे. चांस है विरार को लोन देने का, लेकिन एक खिलाड़ी को बाहर करना पड़ेगा और चांस है डिफेंस को रोशन वैती को अंदर लाना. जिम्मेदारी रेडर या डिफेंडर उठाएगा. राहुल एक्सपीरियंस वाला खिलाड़ी, अनुभव इनके पास बहुत है आणि अनुभव असणं गरजेचं आहे. जीवन जगताना तुम्हाला अनुभवाची खूप गरज आहे. आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा हे मात्र वाढत चाललंय आणि अनुभव वेगळ्याच गोष्टीकडे मात्र येतोय. मैदानात येऊन अनुभव घेणं वेगळं आहे, मोबाईलवर अनुभव घेणं त्यापेक्षाही वेगळं आहे. बघूया काय घडेल. जबरदस्त मात्र पाहतायत मॅच. सनसनाटी रेडला सुरुवात केली. अगदी जबरदस्त मात्र फुटवर्किंग. काय स्ट्रगलिंग आहे खेळाडूचं. 5 पगडपट्टू समोर आहेत आणि किक मारण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. डावा कोपरा, उजवा कोपरा, आतमध्ये खोलवर चढाई आणि बॅक किक सुद्धा लगावतोय. जबरदस्त मात्र रेडर आणि इथे मात्र रेडर सिंगल पॉइंट. इमोशनल होना कबड्डी में होता है. ये मंजित चिल्लर, रविंद्र पहल अग्रेसिव खिलाड़ी देखे थे. 2 पॉइंट दिए यहाँ पे मीटिंग की रेफरी ने. चर्चात्मक निर्णय प्रो कबड्डी मध्ये आपण पाहिलात त्या पद्धतीने निर्णय दिला जातोय. डू अँड डाय रेड. श्रीराम विरार संघ मात्र शांत बुद्धीनं खेळत हळूहळू का विना पिछाडीवरून मात्र पुढे चाललाय. 6-12. डावा कॉर्नर मध्ये रेड. डू अँड डाय रेड. पकड. वाह, सावकाश. डिफेंडरला उचला. फिटनेसला खूप महत्व आहे कबड्डी मध्ये. स्पटेकल ऑन असताना मात्र रेड. मागच्या रेड मध्ये 2 पॉइंट मिळाले. यावेळेस मात्र सिंगल पॉइंट. यस, चला. अपील कर रहे थे रेडर लेकिन टच नहीं हुआ था, रेफरी ने बताया. 8-12. रोशन वैती जेव्हा बाहेर बसला तर लोनचं संकट मात्र आलंय वसईवर. हार्दिक काफी खतरनाक प्लेयर है. राइडर को बाहर जाना पड़ेगा. जोश के साथ होश खो बैठे. लोन दे दिया. देखो रोशन वैती जो मेन रेडर है उनको बाहर बिठाया और लोन दे दिया. दिमाग के साथ कबड्डी खेली लोन देने में श्री राम विरार ने. अब कोच सलाह मसलत करेंगे. कमाल का मैच.
11-12 एक गुणांची आघाडी वसईकडे अजून सुद्धा आहे. रोशनवती इस बार रेड के ऊपर खिलाड़ी है वसई का. जबरदस्त जबरदस्त सामने उनको थाई होल्ड किया है. काय कडक लावली पकड. आता मतलब विरार संघाच्या पकडपट्टूंनी पकड करायला सुरुवात केली है. रेड से काम नहीं चल रहा है तो डिफेंस से काम चला रहा है. 12-12 पॉइंट पर मैच है. 8 पॉइंट का फासला कम किया वसई टीम ने. रानगांव टीम क्या लीड पे जाएगी फिर से या विराट टीम लीड पे जाएगी. बैलेंसिंग स्कोर है पॉइंट टेबल पे 12 और 12. डू अँड डाय थर्ड रेड. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. तिसरी चढाई आहे करूया मोरोची. काय कॉन्फिडंट या खेळाडूला. जबरदस्त पॉइंट घेऊन आलाय. रेड वसईकडनं. रेडर विरार संघाच्या कव्हर समोर रेड वसई संघाची. रानगाव वसईचा खेळाडू. तेरा 12 सामना अटीतटीचा आहे. पहिल्या हाफ मध्ये आघाडी कोणाची जाईल. आणि आमंत्रित केले रेडरला. डू एंड थर्ड रेड है. आप यहाँ पे इस युवा खिलाड़ी को पॉइंट लेना पड़ेगा. देख रहे डिफेंस को और बोनस को. क्या बोनस या टच पॉइंट लेके जाएगा. 30 सेकेंड है इनके पास. क्या नाम बनाएंगे अपना. युवा खिलाड़ी है. कड़क पकड़. सावकाश सावकाश सावकाश. ऑफिशियल टाइम आउट. जबरदस्त मात्र या ठिकाणी इंजुर्ड मात्र थोडासा खेळाडू झालाय. तांदुळवाडी किल्ल्याच्या कुशीत वज्रेश्वरीच्या मातेच्या कृपेने या तांदुळवाडी गावात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आले ज्यानं आपल्या तांदुळवाडी गावाचे पालघर तालुका आणि पालघर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कबड्डीवर गाजवले. असा एक कबड्डी वीर सन्माननीय श्री मनोजी मोहन ठाकूर साहेब उर्फ बंड्या ठाकूर या नावानं ज्यांनी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि याच भूमीत या तांदुळवाडी गावामध्ये जन्माला आले. वयाच्या 16 वर्षापासून कबड्डीला सुरुवात केली. अगदी बंड्या ठाकूर साहेब जे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सुद्धा सदस्य आहेत आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव आहेत. बंड्या ठाकूर साहेब त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि पंचांना सुद्धा घडण्याचं काम त्यांनी केलंय. खेळाडूंना नॅशनल पर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलंय ते बंड्या ठाकूर साहेब या गावचे आहेत आणि या आयोजनामध्ये सुद्धा मोलाचं योगदान दिलंय. वयाच्या 16 वर्षापासून कबड्डीला सुरुवात करून अगदी पालघर तालुका पालघर जिल्हा व राज्य स्तरावरील पोहोचलेला एक हरिहुन्नरी खेळाडू म्हणून ज्यांची छाप आहे. आज पाहिलं तर माजी कबड्डीपट्टूंना तालुक्यामध्ये विचारलं तर मनोज ठाकूर उर्फ बंड्या ठाकूर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आणि अतिशय गतिमान पकड तेवढ्याच स्पीडनं रेड करणारा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य 46 या कुमार किशोरी 46व्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड समिती कुमारी गटाचे सिलेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. म्हणजे राज्यावर खेळाडू निवड समितीवर ज्यांची नेमणूक या वर्षी सुद्धा झालेली आहे. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहसचिव आणि पंच प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. पालघर तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम ते पाहत आहेत आणि सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका माजी उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहतायत. असे लाडके आणि अगदी जिद्दीचे कबड्डीपट्टू ज्येष्ठ लीजंड कबड्डी प्लेयर
बंड्या ठाकूर साहेबांना मानाचा सलाम. आपलं काम आणि आपलं कबड्डीवर प्रेम आणि महाराष्ट्र राज्य स्तरावर आपली घेतलेली गरुड झेप या सर्वांकरिता या सगळ्या प्रेक्षकांच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. एकदा बंड्या ठाकूर साहेबांसाठी जोरदार टाळ्या. माजी कबड्डीपटू तांदुळवाडी. आणि जबरदस्त मात्र पकड केली. श्रीराम विरार आघाडीवर गेलाय. बघा जो संघ 8 गुणांच्या पिछाडीवर होता पहिल्या हाफला, सेकंड हाफला तोच संघ म्हणजे विरार संघ 8 गुणांची पिछाडी मोडीत काढून आता मात्र 3 गुणांच्या आघाडीवर खेळतोय. यही तो है कबड्डी. कबड्डी में वापसी करना ज्यादा वक्त नहीं लगता है. कबड्डी में खाली दिमाग चलना चाहिए और आपके पैर और हाथ और दिल की धड़कनें क्या कहती है, यही होता है कबड्डी में. दिल और दिमाग एक साथ होना चाहिए. डबल माइंड से कबड्डी खेल नहीं जा सकती. डबल दुहेरी मनानं आपण ना जीवन जगू शकत, ना प्रेम करू शकत, ना कुठला खेळ करू शकत. सिंगल मनाने चाललं पाहिजे. डबल मनाचा माणूस माणूस म्हणूनच जगू शकत नाहीये. बघूया काय खेळ. जबरदस्त मत मॅच या ठिकाणी वसई संघाकडे रेडचा प्रयत्न. युवा खेळाडू एक रायसिंग प्लेयर पाहतायत. उगवता सितारा वसईचा तालुक्यातील रानगाव वसई. टाइम आउट. रानगाव वसईनं घेतलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडे कॅमेरा जाऊ द्या. पोचवा त्यांना लंडनला आणि अमेरिकेला आफ्रिकेला. चैन कुल्ली तिकडे पाहत असेल. जोरदार टाळ्या. कमान म्युझिक. गेला कुठे. बजाव गाना. इश्काची नौका. बोल कबड्डी. बघूया काय होईल. जबरदस्त सामने पाहायला मिळतात आणि पंच आपण पाहतात या ठिकाणी अगदी महाराष्ट्र पंच परीक्षेमध्ये ज्यांचा द्वितीय क्रमांक आला. जिल्ह्यामध्ये कबड्डी आपण प्रथम क्रमांकाचा संघ खेळतो, खेळाडू खेळतो, परंतु राज्यामध्ये टॉप 3 मध्ये पोहोचणं एक वेगळं नाव. ते म्हणजे निखिल घरत सरपंच आहेत. काय रेड केली. 5 पॉइंट टाळ्या. ब्लास्टिंग मास्टर ब्लास्टर ऑलराउंडर सूरज. 5 पॉइंट मिळालेत आणि टाळ्या काहीच नाही पालघरकरांच्या तांडुळवाडीमध्ये. टाळ्या वाजवा तर टाळ्या. यस टाळ्या वाजवा. महिला भगिनी आपण टाळ्या वाजवायच्या. एकाच वेळी 5 गुण आणलेले आहेत. थंडी वाजती आहे आणि थंडी दूर करतात प्रेक्षक वर्ग. सूरज ने 5 पॉइंट आणले. अलाराम बज गया. थर्ड रेट आ गई. प्रेजेंस ऑफ माइंड तो होना चाहिए. अचानक भयानक कधी काय घडेल या जगात सांगू शकत नाहीये. कडक बोनस प्लस पॉइंट. 5 गेले 2 पॉइंट आणले. आणि रेड श्रीराम विरार कडनं 14-20 6 गुणांची आघाडी श्रीराम विरानं घेतली आहे. बघा कष्टाची कबड्डी आहे, मेहनतीची कबड्डी आहे, घाम गाळण्याची खेळ म्हणजे कबड्डी आहे. मातीवरचा खेळ आज ग्लॅमर आलंय आणि मॅट वर पोहोचलाय. जबरदस्त मॅचेस पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत आणि अगदी मोठ्या कबड्डी आपण मुंबईमध्ये सिटीमध्ये पाहिल्यात. पुणे प्रो कबड्डीला आम्ही गेलो होतो, बाळेवाडी स्टेडियम. आणि अगदी काय स्टेडियम आहे, क्रीडा संकुलन. खरोखरच अजितदादा पवार साहेबांनी जी मेहनत घेतली आणि संपूर्ण कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य
आणि मोठंच क्रीडा संकुलन आहे. अशी क्रीडा संकुलन प्रत्येक जिल्ह्यात व्हायला पाहिजे, कारण कुस्तीचं स्टेडियम, कबड्डीचं स्टेडियम, स्विमिंग स्टेडियम, क्रिकेट स्टेडियम, असं बालेवाडी स्टेडियमला गेलात तर भेट द्या. अगदी पाहण्यासारखं क्रीडा संकुलन पुणे सिटीमध्ये पाहू शकतायत अगदी सुरुवातीलाच. सिंगल पॉइंट. तर ज्यांचं क्रीडा क्षेत्रावर प्रेम आहे त्यांनी पाहावं काय तर किल्ले पाहताना किल्ले चढावे लागतात, फिटनेस चांगला राहतो, लिगामेंट प्रॉब्लेम दूर होतात. काय पाहावं तर क्रीडा संकुलन, क्रीडांगण, आणि खरोखरच जन्नत आहे पुणे या ठिकाणी. बाबूराव चांदोरे साहेब यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं, ते सुद्धा असोसिएशनचं काम पाहतायत. जबरदस्त मात्र या ठिकाणी पकड केली, टोचा टोचा अगदी संपूर्ण श्रीराम विरारचे खेळाडू पोहोचले. क्योंकि मैच जीतना है तो रोशन वैती को बाहर बिठाना पड़ेगा ज्यादा वक्त. 14 पॉइंट पर खेल रही है वसई टीम और 22 पॉइंट पर खेल रही विरार टीम. इसके बाद पालघर की कोरलाई सफाई टीम तैयार है फाइनल मैच खेलने. पकडीला खूप महत्व आहे या मॅच मध्ये. पकडीवर पकड, सामन्यावर जखड, मी नेहमी म्हणत असतो. जबरदस्त मात्र मॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळते, संघर्ष आहे. इस बार आउट की रेड. कमाल की मैच देख रही दुनिया, क्या होगा इस रेड में. अब रेड होगी विरार की. विरारचा रेडर आलाय सूरज रेड पर. क्या होगा, डू एंड डाई रेड, डू एंड डाई रेड. किक भी मारता है, अंदर जाके टच करना चाहता है. सिंगल पॉइंट. चैन के साथ जाना जरूरी था क्योंकि रेडर के पास स्पीड था. सिंगल पॉइंट. रोशन वैती नहीं चल रहे सेकंड हाफ में और सूरज चल रहे, इसके वजह से श्रीराम विरार लीड पर है इस मैच में. 9 पॉइंट की लीड विरार के पास. कडक नरेश डिंडलेचा डॅश. सुपर टैकल ऑन. रेडर विरार का प्रयास कर रहे पॉइंट लेने का. आणि रेड श्रीराम विरार कडनं. आपल्या रेडर 10 गुणांची आघाडी विरारने घेतली आहे. वसई संघ खेळ दाखवा रानगाव. महाराष्ट्र बघतोय रानगावचा खेळ, महाराष्ट्र बघतोय विरार श्रीरामचा खेळ. जग बघतोय YouTube लाईव्ह वर. थर्ड रेड.
अतिशय गतिमान रेड या सुपर टक्कल होईल का कि डू अनडायरेक्ट भागने चले थे डू अनडायरेक्ट भाग नहीं सकते पकड़ा इनको वाजवा टाळ्या कडक कबड्डी रानगावकरांनी दाखवायला सुरुवात केली ऑफिशियल टाइम आउट लेना पड़ेगा योगेश पाटील आणि योगेश सातवी साहेब हलोली यांना विनंती असेल आपण मंचावर यायचंय मनोज ठाकूर आपली अगदी नितांत वाट पाहतायत योगेश पाटील गिराले आणि योगेश सातवी हलोली प्लीज वेलकम द स्टेज कडक डबल ठावका सावकाश डबल थाय होल्ड कडक सोळा 25 सामना कधी फिरू शकतोय ये तो चले हैं छा गए हैं आज सेमीफाइनल मैच में कमाल का खिलाड़ी है स्पीड और फिटनेस और चिंगारी दिमाग में है कमाल का खिलाड़ी है जोरदार टाळ्या वाजवा सूरज साठी नाम सूरज है काम में दम है बघूया जबरदस्त मात्र राईट कॉर्नर मध्ये रेड गुणी खेळाडू आहे लगेच तो बाहेर गेलाय हा एकच खेळाडू आहे त्यांनी अपील कधी केला नाहीये असे खूप गुणी खेळाडू असतात आकाश शेलार मी नेहमीच म्हणतो हा खेळाडू अगदी एकदा रेड मारली विक्रमगड जिजाऊ विक्रमगड की तो पॉइंट किती दिलेत आणि किती मी आणले तो बघतच नाहीये तो डायरेक्ट कव्हर जाऊन उभा राहणार पुढच्या रेडचा तो विचार करणार म्हणजे असे खेळाडू पाहिजेत काय झालं यापेक्षा काय घडणार आहे याच्याकडे लक्ष असतं आणि come on DJ music thank you next time out आणि काल सुद्धा अगदी भिवंडी आई गावदेवी दिगाशी भोईर पाडा यांचं आयोजन चांगलं होतं योगेश प्रसाद अगदी कबड्डी एकदम टफ 9 दिवस संघ तयार होत आहेत ठाणे जिल्हा पालघर जिल्हा जबरदस्त पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये एक मी असं गाव बघितलं त्या गावामध्ये 10 नाही 15 नाही 20 नाही 25 नाही 28 कबड्डी संघ एका गावामध्ये
28 कबड्डी संघ एका गावामध्ये तयार होऊ शकतायत असं गाव आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. त्या गावाचं नाव आहे काल्हेर. काल्हेर प्रो कबड्डी आपण YouTube वर दरवर्षी बघता. अगदी प्रो कबड्डी प्रमाणे आयोजन असतं आणि एवढ्या संख्येने कबड्डी खेळली जाऊ शकते म्हणजे बघा कबड्डीवर किती प्रेम करणारी गावं शहरं आहेत. आणि जबरदस्त मात्र कबड्डीचा थरार आणि बंड ठाकूर साहेब मात्र अगदी मेहनत घेणारे व्यक्तिमत्व आहे आणि बऱ्याच वर्षापासून आम्हाला तांडवडला यायला मिळालं नाही आणि खूप परिस्थिती कारण कसं आहे कारण सीझन म्हटल्यानंतर सगळीकडे जावं लागतंय. गेले 4 वर्ष त्यांना मी नाहीच बोलत आलेलो आहे कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा यायच्या आणि तेही मला म्हणायचे सुरेश तू जा. ठाण्याला बोलले तू नक्की जा, पुण्याला बोलले तू जा, कल्याणला तू जा कारण तिकडे नाव झालं पाहिजे, आपल्याकडे तुझं नाव आम्ही करू. आणि अक्षरशः मला बंड ठाकूर साहेबांनी जी साथ दिली आणि महाराष्ट्रामध्ये असा एरिया नाही की त्या एरियात बंड ठाकूर साहेबांची ओळख नाहीये. हा एक मोठा किस्सा आहे. असा एरिया नाही, असं शहर नाही, असं गाव नाही म्हणजे कबड्डीवर माणसं किती मोठी होतात याचं नितांत उदाहरण म्हणजे बंड ठाकूर साहेब आहेत या गावचे व्यक्तिमत्व. आणि अरविंद देशमुख साहेबांनी शुभेच्छा दिल्यात. अगदी एवढ्यात कॉल आलाय अगदी बघा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मात्र शुभेच्छा येत आहेत. मग जय बजरंग क्रीडा मंडळ वासिंद असो, जय हनुमान दिनकरवाडा असो, जिजाऊवाडा असो, त्याचबरोबर गुंजे, पंढरी दुपटे, जय दुपटे, मला वाटतं जय दुपटे यांची सासूरवाडी तिकडे जवळच आहे. वाह टाळ्या वाजवायचे जोरदार. हुआ है करामत, हुआ है यहाँ पे हिस्ट्री, बनाया इतिहास. नो कमेंट नो अपील. पंच रेफरी है ना, रेड कार्ड, येलो कार्ड, ग्रीन कार्ड, कौन सा कार्ड दिखाया जाएगा? कार्ड कौन सा दिखाया जाएगा? वापस गए. मला वाटतं जबरदस्त मात्र पुन्हा प्रो कबड्डीला मी गेलो होतो. असेच जवळजवळ यायचे आणि अटीअटीची मॅच, शेवटचे 2 मिनिटं बाकी, एक नाही 2 खेळाडूंना डायरेक्ट रेड कार्ड दाखवलं गेलं. आता ताई पण तुम्ही जर कराल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला मॅच खेळताच येणार नाहीये. दोन्ही संघाला वॉर्निंग देतात पंच. पहिली वॉर्निंग, दुसरी वॉर्निंग, पहिले हाफला ग्रीन कार्ड आणि मग दुसऱ्या हाफला डायरेक्ट येलो कार्ड किंवा रेड कार्ड. मग चांगला रेडर गेला तर मॅच जाते. येस कम ऑन. Hold on, wait. Bonus plus 2 point. Bonus plus 2 point. टाळ्या वाजवा. सामना रंगतदार. Do I die रेड. ये मोमेंटेबल रेड है इस मैच की.
30 विराट, 21 वसई. करूया भरोई चढाई. सूरज आलाय, बोनस द्यायला तयार नाहीये डिफेन्स. अँगल बनवला होता परंतु कोऑर्डिनेशन नव्हतं, कॉल नव्हता, इशारा करणं गरजेचं होतं. पकड केली तर आत्मविश्वासानं मात्र पकड केली पाहिजे. अर्ध्या अपुऱ्या मनानं पकड तुम्ही कशी केला तर कबड्डीमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीये. अपुऱ्या मनानं जसं म्हणतात ना, प्रेम करू नये, जीवन जगू नये. वाह, ये है नेशनल. रोशन वैती का चलवा, छलांग लगाई, प्रदीप नरवार की याद दिला दी. बेहतरीन छलांग, ये भी जाएगा कुछ सालों में प्रो कबड्डी में, और जाना भी चाहिए. हमारी दुआ इसके साथ है. हो नहीं गए तो हम भी जाने का प्रयास करेंगे. और इस बार देखा जाए तो प्रयास अच्छा जारी है. जीवनामध्ये संघर्ष पाहिजे, प्रयत्न पाहिजेत. आपण कुठे जाऊ त्याच्यापेक्षा आपण मेहनत किती करू, आपली मेहनत आपल्याला नक्की पुढे घेऊन जाईल. मी जेव्हा कबड्डीला सुरुवात केली तेव्हा आमच्या गावामध्ये मी बोलायचो. आता पुन्हा बिना म्हणजे सहज वाटतं, इझी एकदम, कारण आपलं काम आपल्याला मोठं बनवत असतं. आणि जबरदस्त मात्र आयोजन असतात जिल्ह्यांमध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर सर्वाधिक कबड्डी संघ आहेत या महाराष्ट्रामध्ये. क्रिकेटची पंढरी सुद्धा रायगडच आहे आणि कबड्डीची पंढरी सुद्धा रायगडच आहे. सर्वात जास्त संघ असलेला जिल्हा आहे. रोशन वैती बाद झालाय आणि 32-22 विराट संघ 10 गुणांची आघाडी कायम ठेवतोय. पकडलाय कडक. हार्दिकच्या या टेकलला बोलायला मला शब्द नाहीयेत. बघूया रेड. रोशन वैतीने पॉइंट आणले, तब्बल 2 पॉइंट. बघूया चढाई. कडक 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 पकड. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. हार्दिकनं राज्यस्तरीय मॅचला याच हार्दिकनं 12 टॅकल केल्या होत्या. नो, अरे यू आर प्रोफेशनल प्लेयर यार. कम ऑन म्युझिक, बजाओ गाना. 29-32 अटीतडीची मॅच बनली आहे. दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. मॅच मध्ये थोडी गरमी आहे परंतु एकमेकांना अगदी समजून घेणारे खेळाडू आहेत. मॅच असते हे लक्षात ठेवायचं असतं. यावेळेस पत्राचा प्रयत्न पाहायला मिळतोय. रोशन वैती 29-32 ची मॅच आहे आणि आलाय, छलांग लगाई. वाह 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 वाह. 30-32 2 गुणांनी विजय होतोय श्रीराम विरार. यस, 1 गुणाने विजय होते श्रीराम विराट. टाया, दोनों सगादरी टाया. कोई हारा नहीं है, दोनों जीते हैं. क्या बात है रोशन वैती, बहुत खेले आप, बेस्ट ऑफ लक. कोई बात नहीं है.